Finally, today we have our keynote speaker here with us, Dr. Praveen Girim sir. He's a dynamic divisional commissioner of India who was also behind very successful 2015 Kumbh Mela Nashik. We are fortunate to have him back to lead the upcoming 2027 Kumbh Mela. He has also worked with PM Modi ji on India Digital Health Plan and Mission and so many more. So today, I request Mr. Sanjay Lodha sir to kindly introduce sir, and it's time for an interactive session with him. So जैसे कि हम सभी जानते हैं, we all are very much excited to hear. आज आप सभी की ओर से कई सारे प्रश्न हमें आ चुके हैं कि हमें ये सारी चीज़ें प्रवीण जी से पूछनी है, तो डेफिनेटली आप सभी के क्वेश्चंस, हमारे ओर से भी कुछ प्रश्न हैं जिसकी ओर हम बढ़ेंगे. आई रिक्वेस्ट संजय सर प्लीज़. हॅलो नाशिक, एनर्जी जास्त आहे का कमी झाली आहे? जोराने आवाज द्या. हॅलो नाशिक. अरे आपल्याकडे आलेत आता आपले मेन अतिथी प्रवीणजी गेडाम सर. थोडा आवाज आणि टाळी जोरात व्हायला पाहिजे, एकदम जोरात. आपल्यामधले किती हे सरांना ओळखतात? प्रवीणजी गेडामना हात वरती करा. सर, मोस्ट ऑफ द क्राउड नोज यू फ्रॉम युअर वर्क इन 2015. सर, आपल्याकडे 2015मध्ये यू हॅड कम टू अस ॲज अ कमिशनर NMC नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आणि सरांच्या कालावधीत नाशिकचं एक सक्सेसफुल कुंभ निर्माण केलं होतं आपण त्यावेळेला, विदाउट एनी इन्सिडेंट, विदाउट एनी ॲक्सिडेंट, विदाउट एनी डिसीज, अँड द फर्स्ट एवर यूज ऑफ द टेक्नॉलॉजी दॅट ही वर्कड विथ द टेक्नॉलॉजी इनोव्हेटर्स फ्रॉम MIT. तर प्रवीणजी गेडाम प्लीज, आय थिंक आपण त्यांचं प्रेझेंटेशन नाही बघणार, त्यांच्याबरोबर आपण संवाद साधूया. मी काय प्रश्न विचाराल, नंतर आम्ही तुमच्याकडनं प्रश्न घेऊया. दॅट विल बी द पॉझिटिव्ह वे टू नो व्हॉट ही इज करंटली वर्किंग ऑन फॉर द ग्रोथ ऑफ नाशिक, फॉर द अपकमिंग कुंभ. आणि सरांना आपण साधे प्रश्न विचारूया आणि कठीण प्रश्न विचारूया, बिकॉज ही इज कॅपेबल ऑफ हँडलिंग all sorts of questions. So with that, being a round of applause for Praveenji Gedam. Yes, please join. And चला नाशिकरांनो, मोठ्याने टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन एव्हरीवन, big round of applause. Sir, can we have one more mic please? अच्छा. तर मी उमेशजींना सांगत होतो, जो प्रोजेक्ट त्यांनी आता हातात घेतला आहे आपला वाढवणचा, ॲट अ कॉस्ट ऑफ 80 or 90,000 crores, आणि त्यांनी जे टार्गेट्स होते आणि ते दाखवलं आहे, इट्स टू मी इट्स अ मिरॅकल. आणि द स्पीड ॲट विच इज वर्किंग, गेटिंग द सँड, गेटिंग ऑल अदर डिलिव्हरेबल्स, लँड, म्हणजे भारतामध्ये एवढं सोपं काम नाही आहे, हे फार कठीण काम आहे. आणि उमेशजी, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट दॅट यू आर अहेड ऑफ द प्रोजेक्ट बाय 1 year. इट्स जस्ट अमेझिंग अचिव्हमेंट. आणि मी तुमच्या बाजूला बसलेले आमचे इन्फ्रास्ट्रक्चरचे सतीजी पाराख आहेत, त्यांच्याशी बोलत होतो, आमचे ठक्करजीशी बोलत होतो. दे सेड दिस इज सिम्पली इनक्रेडिबल. तर तुमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. आणि तुमच्याच जोडीला आमचे इक्वली कॅपेबल आमचे 2002 बॅचचे IAS कॅडर श्री प्रवीणजी गेडाम, महाराष्ट्र कॅडर, आणि ऑल्सो आय थिंक ही रँक 31st. Correct? So, originally MBBS from Nagpur, went on to become IAS, and then went to Harvard. तर ते करण्याच्या अगोदर सरांचा आपण ओपनिंग रिमार्क्स घेऊया आणि मग त्यांच्याशी आपण एक संवाद साधूया. सर, सो ओपनिंग रिमार्क्स फॉर द नाशिक. आमचे उमेशजी आहेत, संदीपजी आलेले आहेत, आणि बाकी सगळे नाशिकची जनता तुमच्या ऐकायला आलेली आहेत. सर्वप्रथम आपण मला इथे बोलवलं आहे आणि खूप मोठा आवाज येतोय सगळीकडे? मागे आवाज येतोय का? नाही येत म्हणतो सर, थोडं. आता येतो? मध्ये काही नाही आला तर सांगा, म्हणजे मी ॲडजस्ट करून घेईल. मला पण आवाज तुमचा ना इको होतोय. तुमचा मला इको होतोय. सर्वप्रथम मी NEFचे फाउंडर आणि को फाउंडर लोढासाहेब आणि बोहरासाहेब आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांनी मला इथे बोलवलं, आपल्याशी संवाद साधण्याची आता संधी दिली आहे, त्याच्याबद्दल त्यांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. आपले इथे नाशिकचे पोलीस आयुक्त कर्णिक साहेब आहेत,
JNPAचे चेअरमन वाघ साहेब आहेत, नाशिकच्या सर्व क्षेत्रातले मंडळी मला इथे दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती तरुण वर्ग पण दिसत आहे. त्याच्यामुळे मला वाटतं एक राईट मिक्स ऑफ पीपल या ठिकाणी आहे. नाशिक रिप्रेझेंट झाला आहे असं मी इथे समजतो. 2015 नंतर अर्थातच जेव्हा माझ्या हातात पुन्हा पोस्टिंग ऑर्डर नाशिकची आली तर निश्चितच आनंद झाला आणि मी आता म्हणू शकतो की मी आता नाशिककर म्हणून आपल्यासमोर बोलतो आहे. वाघ साहेबांनी बोलता बोलता मी आल्याबरोबर म्हटले की आता वाढवणमुळे डोकेदुखी वाढणार. वाढवण या शब्दामध्येच वाढ आहे आणि त्या वाढीला पुढे नेण्यासाठी वाघासारखा माणूस आपल्यासमोर आहे. त्याच्यामुळे मला वाटते एक नाशिक एक खूप चांगल्या फेजमध्ये एंटर करत आहे किंवा केलेलं आहे. मी थोडक्यात सांगू इच्छितो, एकतर सध्या भारतामध्ये जो काही अर्थव्यवस्थेचा ग्रोथ आहे ती Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये चांगल्या पद्धतीने आहे. कारण सर्वांचं लक्ष प्रमुख जी 8-10 शहरं आहेत जिथे आज बरेच अर्बनायझेशनचे नागरीकरणाचे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकडून आता नाशिक, इंदोर, भुवनेश्वर, सुरत अशा टाईपच्या सिटीजमध्ये आता लोकांचं लक्ष गेलेलं आहे. आपला समृद्धी एक्सप्रेसवे नागपूर संभाजीनगरपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कनेक्ट झालेला आहे. मुंबईपर्यंत लगेच महिनाभरात कनेक्ट होणार आहे. सुरत चेन्नई एक्सप्रेसवे होणार आहे. वाढवण हे जगातल्या टॉप 10 बंदरांपैकी आहे. त्याच्याजवळचं मुंबई जर एरिया सोडला तर त्याच्यानंतरचं सर्वात मोठं शहर म्हणजे नाशिक आहे. आपली ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीची बेस चांगली आहे. याच्याशिवाय येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि पूर्ण परिसराची एक चांगल्या पद्धतीने ब्रँडिंग करण्याची संधी आपल्याला आहे. म्हणजे मी असं म्हणू इच्छितो की हा फक्त कुंभमेळा धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न राहता आपल्या आर्थिक किंवा इकॉनॉमिक ग्रोथसाठी एक चांगला बूस्ट अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं वी आर लिव्हिंग इन व्हेरी एक्साइटिंग टाइम्स, व्हेरी पॉझिटिव्ह टाइम्स आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने थोडं बहुत मला पण जे काही करता येईल पुढच्या 2-3-4 वर्षामध्ये त्याच्यामुळे मी पण खूप उत्साहित आणि आनंदित आहे. तर आपण येती 2-3 वर्षी संवादाची सुरुवात समजूया, पण संवादापेक्षा जास्त महत्त्वाचं राहणार आहे आपण केलेलं काम. तर येत्या 2-3 वर्षामध्ये मिळून मिसळून चांगल्या पद्धतीने आपण आपल्या क्षेत्राला कसं पुढं घेऊन जायचं मला वाटते त्या दृष्टीने आपण सर्व प्रयत्नशील राहू. Thank you, Pravinji, for our opening remarks. Give her a big round of applause for those opening comments. तर सर तुमची थोडं गेट टू नो यू काइंड ऑफ एक संवाद साधायचा होता. ग्रॅज्युएटिंग विथ MBBS, बिकमिंग अ डॉक्टर विच इज अ ड्रीम फॉर लॉट ऑफ पीपल, इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट. Then you change the course to go for IAS, Indian Administrative Services, which you've been doing it for last 20-some years. Of course, in both the jobs, there is a service to the public. When you're a doctor and of course when you become officer. And then you went on further, not too long ago, to one of the best universities, Harvard University, to do Master in Public Health. So how has been the journey and what are the things you picked up in reference to the serving the community at large? I must confess that I was generally very happy and content to be a doctor. I was doing residency in orthopedic surgery before clearing UPSC. But I would like to answer this with one example. I was CEO Zilla Parishad of Latur from 2006 to 9. And the rate of deliveries which take place at home or at hospital, we call it institutional deliveries, it was only 48%. And because of team effort with the help of villagers and my team, we could increase it from 48% to 93% within a span of 3 years. Oh. So the point is, as a doctor, I would have ended treating individual patient at a time. And this position in public service
gives an opportunity to treat literally lakhs and millions of people at time, not only in health sector, but you can say that from womb to tomb, जन्मापासून मृत्यूपर्यंत, whatever comes in way. I remember another, I'll just go, not only related with health, which obviously is my educational background, but every single sector. I remember I was in Dharashiv as a district collector. So one initiative we took was to open up roads going to the farms or create or develop new roads, which we call Pandan Raste or in Marathi. And again, with the public contribution, with the public support, we could create roads of more than 2200 kilometers, Wow. which gave a totally a new boost to the agro-economy of the district. So I think this transition from doctor to a public servant, you have to see in this context. You want to go on treating individual patients, it's a noble job, marvelous job. But again, if you want to expand the scope, you can think of something like this. And since I see this is an educational journey, this Harvard is just another step in the direction to understand the global best practices, which you can learn there, come back to India and implement. So I think that has been my transition from being a doctor to an administrator, you can say in short. Wow, very well covered. आप लोग सर को सुन सक रहे पीछे? अच्छा, जो पीछे जो स्टूडेंट्स बैठे हैं, आप आगे आके बैठ सकते हैं. दोज ऑफ यू वांट टू कम फ्रंट में आ जाइए. और मंगेश, थोड़ा इको अभी भी आ रहा है सर का, तो माइक चेंज करना है. तो बिकॉज वी वांट हिम टू हियर. और जो बच्चे और अदरवाइज यू नो वेवर इज सिटिंग, वी हैव लॉट ऑफ स्पेस इन द फ्रंट. So feel free to come and join. This is your event and for you, so there should be no shyness. So, question on the Harvard University. Currently, with the new administration in America, we're having a lot of difficulties with the freedom of speech, so on and so forth. So, having served in the public service for 20 years, sir, आपल्याकडे 20 वर्ष होते. And despite such higher education, you went to Harvard University. So whatever and that too, sir went on a Fulbright scholarship and also Tata scholarship, 100% scholarship. So give him a round of applause. And IAS मध्ये to come 31st rank is not a joke. Let me tell you, I have not done it, but that's another big achievement. So give him a big round of applause. So what was the purpose to go to Harvard and the things you picked up, and how would that help India be a better place, Nasik be a better place? आपण काय implementation करणार आहे नाशिकमध्ये that you picked up in Harvard that we can all learn from and develop the city? I think after joining the service, after leaving the college and joining the service, second phase of learning started. Yeah. I see life as a lifelong educational journey. I learned about not only administration but almost all the aspects of social, economic, political life of everybody in India at the district level, state level and the national level. It has been a very enriching experience from 2002 onwards. But what I realized is that probably it's good to take a break of an year or so that you can reflect upon your learnings. But even more importantly, learn about what is going on outside India. Yeah. And that chance comes, that's not easy while doing the job. So that's why I thought, why not take a break? And if you want to take a break, then why not take it in the best universities of the world? And Harvard, I am very fortunate that I got an opportunity to interact with professors and students from across the world and understand what are the systems in public health and administration in different countries, from developed country to underdeveloped country. Wow. And not only public health, I would like to add that I did courses in Graduate School of Design, which is their architecture school, on
urban planning. I did course in business school on supply chain management. I did a course on a few modules on AI ML in Massachusetts Institute of Technology, which is also located nearby, and also some policy courses in their policy school, that is Harvard Kennedy School. So I did all this because obviously if you go and expand your scope, learn what is being done elsewhere in the world, you come back to India with a refreshed mind, more ideas, widened vision, which you can implement back in India once you are here. And again, by God's grace, I landed in Nasik, which I feel very happy about. Thank you. Good. Ajay, you are able to hear? Sir, you can hear him? Good. It's good that crowd is able to hear, the audience is able to hear. Vak sir, you are able to hear him? Good. Sir, you did, so two questions. One, sir worked in various roles in Usmanabad, in Latur, in Solapur as a district collector, so on and so forth. तर त्यातलं एक मला उदाहरण आठवतं त्यावेळेला का आपली जी कुलस्वामिनी आहे तुळजा भवानी, that was not running the way it should be for all aspects, whether it's be a corruption, whether it be a discipline. आणि आपल्याकडे असे स्थानं फार आहेत जसं शिर्डीचे साईबाबा आहे. So when you were there, what were the things you implemented and काय चेंज जो आला तुळजा भवानीला आपल्या कुलस्वामीच्या ठिकाणी, just tell us, because it can be used in so many other places. धाराशिवला जिल्हाधिकारी असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष, पदसिद्ध अध्यक्ष असतात बाय डिफॉल्ट. आणि खूप महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे, वेगळ्यांनी बोलण्याची गरज नाही. पण तिथे गेल्यानंतर सर्वांशी संवाद साधला. मग त्याच्यात पुजारी होते, भाविक होते, ग्रामस्थ होते. तेव्हा बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. विशेषतः तिथच्या ज्या फायनान्शियल सिस्टम्स होत्या, वित्तीय आलेल्या देणग्या कशा पद्धतीने येतात, सोनं चांदी कशा पद्धतीने येतं आहे, तर त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती वेगळे इंटरव्हेन्शन केले. ती वेगळी स्टोरी होईल बोलायला, पण थोडक्यात त्या ठिकाणी लूपहोल्स जे असतात ते जर व्यवस्थित प्लग केले तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एका विशिष्ट दानपेटीमध्ये सोनं चांदीचे अर्निंग झिरो आहे जवळपास, किंवा एक 10 ग्रॅमपेक्षा कमी आहे. आणि जेव्हा सगळे लूपहोल्स बंद केले, कम्प्युटराईज सिस्टम लावली, CCTVs लावले, ही 2009-10-11ची गोष्ट आहे. तर त्यावेळेस आम्हाला एका वर्षामध्ये त्याच पेटीमधून एक टोटल जे उत्पन्न आहे, मिश्र आणि प्युअर हे दोन्ही मिळून जवळपास एक 40 किलोपर्यंत आम्हाला ते सोनं नेता आलं. जवळपास 400 किलोपर्यंत चांदी नेता आली. आणि 7-8 कोटी जे कॅश होतं, ती कॅश पण आम्ही तिप्पट चौपट वाढवली आणि ती सिस्टम फुलप्रूफ झाली. आणि त्याच्यामुळे ते येणारे पैसे आणि शासनाच्या वेगळ्या योजनांमधले पैसे याला एकत्र करून मग त्या ठिकाणी भाविकांसाठी ज्या सुविधा असतात, मग दर्शन मंडप आहे, पाण्यापुरवठ्याची सुविधा आहे, पार्किंग, धर्मशाळा मोठ्या प्रमाणावरती 4-5 तिथे घेण्यात आल्या. असे एक 200-300 कोटी रुपयाची जवळपास 325 कोटीची कामं सुरू करता आली. आणि जवळपास मी असतानापर्यंत त्याच्यातली 200 कोटीची कामं पूर्ण पण केली होती. तर अशा पद्धतीने एक तो खूप चांगला एक्सपिरियन्स होता. त्याच्यात सर्वांच्या सहकार्याने तो करता पण आला. काही छोटे मोठे चॅलेंजेस आले होते, पण त्याला आम्हाला ओव्हरकम करता आलं. सर, हे एक सरांशी गेटिंग टू नो, बिकॉज ही विल बी विथ अस अलॉंग विथ संदीपजी ड्युरिंग कुंभ. दॅट्स वन ऑफ द बिगेस्ट इव्हेंट दॅट्स गोइंग टू हॅपन. आणि प्रयागराज नंतर आपल्या नाशिकला फार महत्त्व आलं आहे. पण आणखी जी लोकसंख्येत लोक आहेत, सरांनी आपल्याला सांगितलं संदीपजींनी का 5 ते 10 करोड लोकांची अपेक्षा आहे. आणि त्याच्यात गेडाम सरांचं फार महत्त्वाचा रोल आहे, कारण की त्यांनी ऑलरेडी एक कुंभ केलं आहे 2015मध्ये फार सक्सेसफुली. तर हेल्थ इज वन ऑफ द बिगेस्ट कन्सर्न्स वेन सो मेनी पीपल कम. तर प्रवीणजी दिल्लीला होते वर्किंग इन द PMO ऑफिस, आणि सरांनी अखिल भारतीय प्रधानमंत्री हेल्थ मिशन योजना इम्प्लिमेंट केली होती. तर दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट हेल्थ प्लान्स इन द वर्ल्ड.
तर हाऊ डिड यू इम्प्लिमेंट दॅट प्लान? हाऊ मेनी पीपल बेनिफिटेड फ्रॉम दॅट प्लान? आपल्याकडे किती लोकांना त्याचा बेनिफिट झाला? आणि कुंभमध्ये हाऊ दॅट डिजिटल हेल्थ प्लान कॅन बी युज्ड? इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम द हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू. भारत सरकारमध्ये आरोग्यामध्ये मला 2 योजना राबवण्याची संधी मिळाली होती. एक म्हणजे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. आणि आयडिया अशी होती की भारतातल्या 54 कोटी बॉटमच्या लोकांना हेल्थ इन्शुरन्स द्यायचा होता, जो शासनतरे, म्हणजे जे बॉटमचे 54 कोटी लोक आहेत ते आज खाजगी दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेऊ शकत नाही, तर ते तिथे जाऊ शकले पाहिजेत आणि त्याचा पैसा आणि त्याचे पेमेंट हे सरकारने केलं पाहिजे, अशी ती स्कीम होती. त्याला डिझाईन करून इम्प्लिमेंट करणे हा एक चॅलेंज होता. त्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस होते, कारण भारतभरातले लोक कुठून कुठून कुठल्या कुठल्या ट्रीटमेंटसाठी जाणार, तर प्रत्येकाला पेमेंट किती करायचं, मग ते पेमेंटची सिस्टम ठरवणे. मग हजारो आजार आहेत, कशाला किती पेमेंट करायचं, लहान मुलाला मोठ्या माणसाला वेगळ्या वेगळ्या आजारानुसार ती एक सिस्टम करावं लागली. भारतातले कानाकोपऱ्यातले हॉस्पिटल्स कुठले घ्यायचे आणि कुठले नाही घ्यायचे, ती एक पूर्ण प्रक्रिया करावी लागली. आणि ह्या 54 कोटी लोकांपर्यंत पोहोचून त्यांना ते कार्ड देणे आणि ही सगळी यंत्रणा राबवायला सुरुवात करणे, तो एक खूप चांगली संधी मिळाली. आणि ही जगातली सर्वात मोठी अशी हेल्थची योजना आहे. सर, तुम्ही 54 कोटी बोललाय का? 54 करोड. येस. अमेरिकेची लोकसंख्या 27 करोड आहे आजच्या तारखेला, आणि हा हेल्थ प्लॅन गेला 54 करोड लोकांना. तर बिग राऊंड ऑफ ॲप्लॉज. मी आजच हॉस्पिटलला गेलो होतो, आमचे कोणी नातेवाईक आजारी होते, तर मी त्यांना विचारलं, बा कसलं ऑपरेशन आहे आणि काय आहे? तर म्हणे आमची ती डिजिटल हेल्थ पॉलिसी आहे, इट्स अ कॅशलेस पॉलिसी अँड आय एम फुली कवर्ड. So thanks to Praveenji and the Prime Minister's office for implementing such a digital policy that is working for a Aam Aadmi. So big round of applause on that front for Praveenji. आता आपल्या सगळ्यांची उत्सुकता असेल, आय मीन सरांचं करिअर 20 वर्षाचं आहे, सो आई कैन गो ऑन फॉर 2 hours, बट एक बोलते हम हिंदी में समय की गरिमा होती है. तो उस हिसाब से आई नो आवर फोकस इज नाउ टू द फ्यूचर. And future based on the foundation from 2015. So let's talk about a little bit on 2015 Kumbh, which was a major milestone in terms of all the success that we had, which was a shift change from the earlier Kumbh that we had in 2002, where we had number of days, we had a lot of problems, so on and so forth. वाक्सरांना तर माहीत असेल, 2002 was not such a good thing. और ठक्कर जी, आपको भी पता होगा कि 2002 में अपने नासिक में बहुत प्रॉब्लम आए थे. तो 2015, टॉकिंग अबाउट द कुंभ, इफ यू टू कवर 1 or 2 key points in terms of what were the key challenges you focused on. Then secondly, what were the key success factors in getting the outcome that we had in 2015. So that sets the base, and then we will move on to 2027 कुंभ. सरांना विचारलंय का 2015 मध्ये आपले मेन प्रॉब्लेम्स काय होते, चॅलेंजेस काय होते, आणि काय सक्सेस फॅक्टर जो आला तो कसं काय आला. तर सर आपल्याशी तो एक संवाद साधतील, कारण सर त्यावेळेला कुंभचे आपल्या नाशिकचे मेन होते आणि त्यांनी 2 वर्षाच्या कारकिर्दीत एक फार सक्सेसफुल कुंभ आपल्याला दिला होता. 2015 मध्ये खूप मोठा चॅलेंज जो असा होता, म्हणजे मी, कमिशनर ऑफ पोलीस, कलेक्टर, हे सर्व जे महत्त्वाचे अधिकारी आहेत, आम्ही खूप शॉर्ट पिरियडमध्ये पोस्ट झालो होतो. माझी पोस्टिंग नोव्हेंबर 2014ला झाली. ऑगस्ट 2015 मध्ये कुंभमेळा होता. त्याच पद्धतीने बाकीचे पण अधिकारी. तर हे होत असताना इतक्या कमी काळामध्ये इतक्या स्पीडनी कामं करणे आणि क्वालिटी राखून करणे, आणि ज्या काही सुविधा असतील, मग हेल्थ, पोलीस बंदोबस्त आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्वांच्या त्याचं प्लॅनिंग करणं. तर मला वाटतं आपण ह्याचा कुंभच्या पलीकडे पण जाऊन वापर करू शकतो. मायक्रो प्लॅनिंग जे म्हणता येईल ते प्रत्येक सेक्टरमध्ये झालं होतं. उदाहरण द्यायचं झालं तर साधुग्राम आणि बाकीचे अस्तित्वातले टॉयलेट सोडले तर एक 20,000 अतिरिक्त टॉयलेट्स
अच्छा. आपल्या शहरात सगळीकडे लावायचे होते. पण आता प्लॅनिंग करताना काय केलं आम्ही, प्रिन्सिपल फॉलो केलं की मायक्रो प्लॅनिंग, खूप स्टडी करून प्लॅनिंग करणे. जसे आपण जपानबद्दल ऐकतो की ती इतकी सक्सेसफुल कंट्री काय आहे, तर ते प्लॅनिंगमध्ये फार वेळ घालवतात आणि मग एक्झिक्युशन करतात. तर प्रत्येक टॉयलेटचं लोकेशन GISवर आणि ग्राउंड फीडबॅकच्या आधारे आम्ही घेतलं होतं आणि त्या पद्धतीने ते इन्स्टॉल केले. त्याच्यानंतर प्रत्येक 5 किंवा 10 टॉयलेटच्या मागे एक कोण व्यक्ती राहणार 90 दिवस, सकाळ दुपार आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये. त्यांची नावं, त्यांची मोबाईल नंबर, त्यांची यादी, स्टँड बाय अरेंजमेंट, मग ते 10 लोकांच्यावर एक सुपरवायझर. मग त्या टॉयलेटला पाणी कुठून येणार, तर मग त्याच्या टँकरचा नंबर, त्या ड्रायव्हरचा आणि क्लिनरचा नंबर, मग ते पाणी ज्या टाकीमधून भरणार त्या टाकीचं लोकेशन, मग त्या टाकीची चावी असते व्हॉलमॅनकडे, चाबीवाला माणूस म्हणतो, त्या माणसाचं नाव, नंबर, असा पूर्ण एक्झरसाइज केला आणि ती पूर्ण माहिती होती आणि त्याच्या आधारे इम्प्लिमेंटेशन मग सोपं होतं. आता मी एक उदाहरण दिलं टॉयलेटचं, पण अशाच पद्धतीचं नियोजन मग आपल्याला आरोग्य सेवा पुरवायची असेल किंवा मग पोलिसांचा बंदोबस्त लावायचा असेल किंवा मग फायर ब्रिगेड आणि इमर्जन्सीची मॅनेजमेंट करायची असेल, या सर्व सुविधांना इतक्या डिटेल्डमध्ये जाऊन प्लॅनिंग केलं होतं. आणि हे प्लॅनिंग असल्यामुळे आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की नाही आता थिंग्स आर इन राईट प्लेस. हा झाला सर्व्हिस डिलिव्हरीचा पार्ट. प्लस कुंभमेळ्याच्या आधी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा करायच्या असतात, मग रस्ते असतील, घाट असतील, साधुग्राम असेल, त्याचं पण अगदी प्रोफेशनल प्रोजेक्ट मॅनेजमेंट, म्हणजे टाईम बाउंड ते काम पूर्ण होईल आणि वेळेत होईल आणि दर्जेदार होईल, हे सगळं केलं होतं. पण मी म्हणतो की हे सगळं झाल्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी त्याच्यात सक्सेस फॅक्टर मिळाला. प्रत्येकाने नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने करणे. आता त्याच्यामध्ये एक मी असेल किंवा कलेक्टर असेल किंवा CP असेल, अर्थातच हे त्या टीमचे लीडर्स असतात, पण ग्राउंड लेव्हलपर्यंत जो झाडू मारणारा स्वच्छता कर्मचारी आहे त्या लेव्हलपर्यंत त्यांनी त्यांचं जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. अशा 20,000 लोकांनी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडली, म्हणून हा कुंभमेळा सक्सेसफुल झाला. त्याच्यामध्ये असं कोणाचा एकट्याचा रोल आहे असं म्हणता येणार नाही, टीमवर्क म्हणता येईल त्याला. त्याच्यात मला वाटते थोड्याशा आमच्या त्रुट्या पण राहून गेल्यात. म्हणजे कमी कालावधी होता, टार्गेट होता कुंभ करायचा, सुरक्षित करायचा, तो झाला. पण त्याच्या 2-3 गोष्टी ज्या करू शकलो असतो, ते मला वाटते आपल्याला एकतर पब्लिक पार्टिसिपेशन जास्त करता आलं असतं किंवा कुंभाची संधी घेऊन आपल्याला बाकी काही गोष्टी करते त्या आपल्याला आता 2027 करता येईल असं मला वाटतं. आणि 2015 तर सरांना एक प्रश्न असा होता का तुमचं 2015 ॲज अ कमिशनर ऑफ NMC नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन आटला असा कुठला लिगेसी प्रोजेक्ट आहे दॅट इज कंटिन्युइंग ऑन टुडे इज 2024, तर असा कुठला लिगेसी प्रोजेक्ट आहे का वी आर बेनिफिटिंग, नाशिक इज बेनिफिटिंग, एखादा एक्झाम्पल दॅट वी आर बेनिफिटिंग फ्रॉम? मला वाटते याला वाईडर उत्तर देतो. प्रशासनामध्ये जाऊन अमुक केलं तमुक केलं आणि आपण गेल्यानंतर ते बंद पडलं, तर अशा गोष्टी शक्यतो करू नये असं माझं मत आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टी टिकतील शाश्वत स्वरूपात त्याच कराव्यात. कुंभमेळा करत असताना 2014, 15, 16चा तो फेज आहे. टेक्नॉलॉजीची ग्रोथ फार वेगाने होत होती आणि काही चांगले असे इनोव्हेटर्स आहेत, विद्यार्थी आहेत, प्रोफेसर्स आहेत, असे लोक भेटत होते. त्यांनी वेगळ्या वेगळ्या आयडियाज सांगायला सुरुवात केली होती. मग आम्ही एक मोबाईल ॲप तयार करायला सुरुवात केली. मग त्याच्यामध्ये जी काही कामं होतात आहे, मी सांगितलं 8 महिन्यात 9 महिन्यात कशी काय केली, तर एक ॲप तयार केलं की सगळ्या कामांचे फोटो आणि डिटेल्स पब्लिक डोमेनमध्ये टाकायचे. मग एक कंप्लेंटचं केलं. असं वेगळे वेगळे मोबाईल ॲप करून आम्ही एकत्रित एक स्मार्ट नाशिक नावाचं ॲप केलं. त्याला आता फक्त वेगळ्या नावाने ते अजूनही चालू आहे, नाशिकी कनेक्ट म्हणून. तो हा प्रोजेक्ट तेव्हा सुरू केला होता. आणि त्यावेळेस त्याच्यात मग तक्रारी दाखल करून त्याचं क्विक रिड्रेसल, म्हणजे आमच्या घरासमोर झाडाची फांदी पडली किंवा रस्त्यावरती खड्डा पडला किंवा आज नळाला पाणी नाही आलं किंवा तिथे स्ट्रे डॉग्सचा, कुत्र्यांचा प्रॉब्लेम आला, अशा पद्धतीचं एक मला आठवते आम्ही तयार केलं. पहिल्याच महिन्यामध्ये जवळपास त्याचे 50,000 डाउनलोड झाले. आणि दिल्लीमध्ये असताना मला आठवते की आम्ही एका डिजिटल गव्हर्नन्सच्या एका एक्सपर्टसोबत बसत असताना मी त्याच्यासमोर त्याला दाखवलं ते ॲप करून आणि एक तक्रार टाकून दाखवली. तर मला लगेच फोन आला
आपल्या नाशिकच्या कंट्रोल रूममधून की ही तक्रार जी आलेली आहे ती दिल्लीमधून आलेली दिसते, तुम्ही कशी काय केली. म्हणजे त्याच्यातून एक आनंद मिळतो की ही सिस्टम अजून चालू आहे. तर अशा पद्धतीचं मला वाटते आपण जर यंत्रणा सेटअप करू शकलो प्रशासनामध्ये तर त्याला एक लॉंग लास्टिंग इफेक्ट होतो. अर्थातच मग बाकी इन्फ्रास्ट्रक्चर वगैरेचे विषय बोलता येईल की आपण रोड्स तयार केले, मग ते जास्त दिवस टिकले पाहिजेत, किंवा मग सायनेजेस तयार केले, किंवा मग एक अशी कार्यप्रणाली घालून दिली तर ती टिकत राहिली. तर मला वाटतं ते त्या दृष्टीने आपण जेव्हा प्रशासनात काम करतो त्या दृष्टीने प्रयत्नशील राहिलो तर त्याचा एक लॉंग लास्टिंग इफेक्ट निश्चित होतो. नाशिकचे किती लोक हा ॲप वापरतात आजच्या तारखेला? NMC कंप्लेंट बघा सर, पुष्कळ लोक ॲप वापरतात. आता माझ्याकडे याची एक मजेदार स्टोरी आणि वाघ सरांनी ऐकायला पाहिजे. कोविडमध्ये मी सर बाहेर गेलो होतो माझ्या कामानिमित्त कुठेतरी अमेरिकेला वगैरेला, युरोपला, आणि ते सगळं मी केलं होतं वॅक्सिनेशन वगैरे. परत मुंबईला उतरलो, नाशिकचा पत्ता टाकला इमिग्रेशन फॉर्ममध्ये, आणि नाशिकला रात्री किंवा सकाळी आलो मी पहाटे. आणि सकाळी 10 वाजता माझ्या घरी सरांच्या ऑफिसमधनं पोलीस आलेत. तर व्हेरी इफेक्टिव्ह प्रॉपरली. तर म्हणे तुम्ही भारताच्या बाहेर गेले होते का? तर इट टर्न आउट ऑफकोर्स आय हॅड डुली कम्प्लाइड. काय त्रास नाही झाला कारण की मी सर्टिफिकेट्स वगैरे आणि जा केले होते. तर मला कळलं का आमच्या शेजाऱ्यांनी ती कंप्लेंट सरांच्या ॲपवर केली होती. So the system works really well. It's an example how good it works. I'm a part of that. तर this is how the system develops and the city develops. आणि it's incredible. We covered the healthcare plan. We covered the e-governance. जे काही प्रवीणजी करतायत, आमचे संदीपजी करतायत, उमेशजी करतायत, हे सगळे आपल्यासारखेच व्यक्ती होते. But they decided to change the world. They decided to do something. एक फ्रेज आहे, लोक मला विचारतात काय फरक आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि ऑर्डिनरीमध्ये. ते साऊंड सिमिलर वर्ड्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आणि ऑर्डिनरी. तर हे आपल्याकडे जे आज आलेले आहेत स्पीकर्स आहे, दे डू एक्स्ट्रा थिंग्स, दॅट्स वाय दे आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सो बिग राउंड ऑफ ॲप्लॉज फॉर प्रवीणजी, फॉर उमेशजी, फॉर संदीपजी, बिकॉज व्हॉट दे डू इज समथिंग दे स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच. असं नाही का हे लोक कुठे बाहेरून आले. सर हे नागपूरचे आहेत, संदीपचे आपल्या महाराष्ट्रातले आहेत, उमेशजी नाशिकचे आहेत, आणि दे आर एबल टू अचीव द स्काय ॲज द लिमिट, विच इज इनक्रेडिबल. आपले प्रवीणजी ऑल्सो वॉज वर्किंग ॲज अ पर्सनल सेक्रेटरी टू रेल्वे मिनिस्ट्री टू पीयूष गोयल. I mean, these are our conduits for reaching to the Prime Minister. And this is really a proud moment because we have officers like that. We have achieved such high tangent. Sir, तुम्ही रेल्वेमध्ये असताना एखादा कुठला प्रोजेक्ट घेतला that is also helping us, whether it's online reservations or anything else, because you were there as a secretary to railways, any particular thing that you are proud of that is helping us and will help us in Kumbh? भरपूर होते. अर्थातच रेल्वे मिनिस्टर साहेब होते, गोयल साहेब, त्यांच्या ऑफिसमध्ये एक रोल मला होता. जे काही डिसिजन मेकिंग झालं ते त्यांच्याच लेवलला झाले आहेत. आवाज येतोय, थोडा आवाज शांतता ठेवा. लिसन टू सर बिकॉज दिस इज लाईफ टाइम एक्सपिरियन्स विच विल बेनिफिट अस. रेल्वेचा अनुभव मला असं सांगायचा आहे की भारतातली सर्वात मोठी मिनिस्ट्री, म्हणजे ज्याच्यामध्ये साधारणतः 12 लाख लोक एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात. जगातल्या सर्वात मोठ्या, म्हणजे त्याची तुलना होऊ शकते तर चायनाची आर्मी, रशियाची आर्मी, भारताची आर्मी, आणि अशा एक 5-10च जगामध्ये संस्था आहेत की जिथे इतके जास्त लोक आहेत. आणि खूप मोठी कॉम्प्लेक्सिटी त्याची होती. त्याच्यात म्हणजे पुन्हा तोच विषय आहे की बोलत राहिलं तर खूप बोलता येईल, पण बरेच मोठे मोठे निर्णय त्यावेळेस झाले. उदाहरणार्थ आपल्याकडे रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन हे फार कमी ठिकाणी होतं, बऱ्याच ठिकाणी डिझेल इंजिन चालायचे. ही घटना फार जुनी नाहीत, म्हणजे 7-8 वर्षापूर्वीची. आणि त्यावेळेस मग भारत सरकारने, मंत्री महोदयांनी, सर्वांनी ठरवलं की आपण 100% इलेक्ट्रिफिकेशनकडे जाऊया. मग तो एक निर्णय होता की ज्याला आता बोलायला फार सोपं वाटतं, पण त्याच्या मागे ते पुन्हा ते डॉट्स कनेक्ट करत राहायचे. तेवढं आपल्याला शक्यता आहे का? मग डिझेल इंजिनचं काय करायचं? इतके डिझेल इंजिन पडले आहेत, मग त्याला मग सोल्युशन काढायचं की त्याला इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट करता येईल, असं कुठल्या तरी इंजिनियरनी सांगितलं, त्याचं टेस्ट केली. असं खूप मोठी स्टोरी आहे, पण शॉर्टमध्ये सांगतो की
100% इलेक्ट्रिफिकेशन करायचा असा निर्णय झाला त्यावेळेस आणि आपण 90%च्या पुढे आता गेलो आहोत. जगातल्या एक छोटे मोठे काही देश सोडले तर इतका इलेक्ट्रिफाईड रेल्वे नेटवर्क जगात कुठे नाही आहे, नॉट इवन इन अमेरिका और नोवेर एल्स. नंतर आपल्याला वंदे भारत ट्रेन आजची आता तुम्हाला सर्वांना अशी रोजचीच वाटते, पण त्याच्या डेव्हलपमेंटची पण एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कारण भारतामध्ये इतकी ॲडव्हान्स्ड ट्रेन तयार करणं, मग त्या टीमला योग्य ते मोटिवेशन देणं आणि मग त्या इंजिनियर्स, आपले इंजिनियर लोकांनी आपल्या चेन्नईमध्ये ती तयार केलेली आहे. ती 2019ला ती तयार झाली. तो एक इंटरेस्टिंग आहे अनुभव. त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती रेल्वे स्टेशनची रिडेव्हलपमेंटची कामं ह्या फेजमध्ये झाली मोठी. मग आणि मला आनंद आहे की तो अनुभव घेऊन आम्हाला आता नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनचा पण आम्ही खूप मोठा प्लॅन आहे तो पुश करतो आहे. आणि तो प्रयत्न असा आहे की भारतामध्ये कुठे नाही तसं इंटिग्रेटेड रेल्वे टर्मिनल, म्हणजे जिथे रेल्वे तर सुटतेच पण आपली त्याच ठिकाणून बसेस पण तिथूनच पहिल्या मजल्यावरून किंवा शेजारून सुटतील. इंटरसिटी, इंट्रासिटी, ST आणि सिटी लिंक. त्याचप्रमाणे जर भविष्यात आपण मेट्रो करू शकलो तर त्याचं स्टेशन पण तिथेच राहिलं पाहिजे. असं जे आपल्याला विदेशात बघायला मिळतं तशा पद्धतीचे स्टेशन्स अजून नाही आहेत, तर ते आपल्याला करण्याचा इथे प्रयत्न आहे. नंतर बरेच गोष्टी आहेत. पूर्ण ॲक्सिडेंट त्यावेळेस मला आठवतं झाला होता उत्तर प्रदेशमध्ये. एका ठिकाणी 12 मुलं मेली होती. अनमॅन्ड लेव्हल क्रॉसिंग म्हणतात की कारण फाटक उघडं राहून गेला आणि तो निघून गेला. त्याच्यानंतर भारतामध्ये ड्राईव्ह घेण्यात आला की सर्व फाटकं बंद करायची. खूप मोठी भरती झाली त्यावेळेस रेल्वेची. आता सरकारी भरती म्हटलं म्हणजे जवळपास 1.5 लाख पदं होती, पण 4 कोटी ॲप्लिकेशन आले होते. मग एवढ्या लोकांचं भरती प्रक्रिया मॅनेज करणे तो एक वेगळी स्टोरी आहे. तर मला वाटतं एक रेल्वेमध्ये गेल्यामुळे खूपच विस्तार झाला. आपल्याला रेल्वेची फॅक्टरी पण नाशिकला त्यावेळेस एक व्हील चं एक युनिट सुरू करता आलं. राजधानी एक्सप्रेस आहे किंवा वंदे भारत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस भरपूर प्रोजेक्ट आणता आले. त्याच्यात काही ट्रेन्स आणि काही प्रोजेक्ट नाशिक भागासाठी पण आले. धाराशिव, लातूरला पण रेल्वे कोच बनवण्याचा कारखाना आला. तुळजापूरला मला आठवतं की तिथे खूप जुनी डिमांड होती सोलापूरपासून रेल्वे ट्रॅक बनवण्याची, ते पण आपल्याला मंजूर करता आलं. मुंबई अर्बन सबर्बन ट्रॅफिकसाठी खूप डिटेलिंग करून जवळपास 54,000 कोटी रुपयाचा मोठा एक प्रोजेक्ट अप्रूव्ह झाला होता. त्याच्यातले 35,000 कोटीचा फायनली तो अप्रूव्ह झाला. पूर्ण भारतातली सिग्नलिंग सिस्टम युरोपच्या धर्तीवर करण्यासाठी तो एक मोठा निर्णय झाला. असे बरेच निर्णय रेल्वेमध्ये करता आले. मला वाटते खूप मोठा एक्सपिरियन्स तो होता. It's an amazing achievement. So today, give a round of applause. And that was probably the stage. Now we have a Vande Bharat train, which is amazing train. One of the best trains I have seen in India. बसल्यावर एवढा कम्फर्ट असतो वंदे भारतमध्ये. आणि आपल्या नाशिकवरने आता वंदे भारत पुष्कळ ठिकाणी बॉम्बेवरून आता जाते. तुम्ही सगळ्यांनी त्याचा आनंद घेतलाच असेल, तर त्या आनंदाचा थोडा श्रेय आपण सरांना देऊया. आणि पुढच्या संवादामध्ये आता माझे 2 प्रश्न आहेत सरांना. आय थिंक नाशिक सगळ्यांना त्याची इच्छा आहे. 2027चा आपला कुंभ येतो आहे. आय नो द होल ॲडमिनिस्ट्रेशन, NMC कमिशनर प्रवीण जिगेडाम ॲज अवर डिव्हिजनल कमिशनर, संदीपजी कार्णिक ॲज अवर कमिशनर पोलीस नाशिक, आमचे क्राऊन ऑफ नाशिक, ज्युएल ऑफ नाशिक उमेशजी वाघ एवढा मोठा वादवांचा पोट घेऊन आलेले आहेत. तर सर आता ॲट दिस पॉईंट वी आर इन इयर 2025, ओनली 18 months, maybe 20 months remaining from actual Kumbh. So what are the various areas of development, implementation, especially with the focus on infrastructure, airport, railway station, and also the infrastructure in reference to digital infrastructure? Where are we right now and how is it going? कुठलाही असा छोटा मोठा जरी प्रोजेक्ट असला तर त्याच्या मागे प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं असतं. मी सांगितल्याप्रमाणे प्लॅनिंगची एक्झरसाइज आता जवळपास काही महिन्यांपासून सुरू आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही पद्धतीचं काम प्रत्यक्षात आता रस्ता बनवायचा असेल
तर रस्त्यावर ते इंजिनियर, मजूर आणि आपली जी काही मशिनरी आहे ते घेऊन आपण जे डोळ्यासमोर दिसतं काम सुरू झालेलं, त्याच्या पडद्यामागे जवळपास काही महिन्यांचा कालावधी जातो. मग ते रस्ते कुठले घ्यायचे, तिथे ट्रॅफिक डेन्सिटी किती आहे, त्याची सॉईल टेस्टिंग करायची, त्याचे अंदाजपत्रक, इंजिनिअरिंग डिझाईन्स करायचे, हे सगळं करून टेंडरिंग करून कॉन्ट्रॅक्टर आणून काम सुरू करणं ही अनेक महिन्याची प्रक्रिया असते. तर मी एक मुद्दाम सांगू इच्छितो की आता कुंभमेळा 27 महिन्यावर आहे, ऑगस्ट 2027, म्हणजे 26-27 महिन्यात शिल्लक. तर ही सगळी प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे. त्याच्यामध्ये जास्त काळ घेणारी जी कामं असतात ती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधा, आणि त्यातही रस्ते, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन, अशी काही कामं असतात की ज्याला भरपूर वेळ लागतो. तर त्या कामांचं टेंडरिंग STPचं आता नाशिकमध्ये झालेलं आहे, रस्त्यांचं या महिन्यात होऊन जाईल आणि ही कामं सुरू होतील. त्याच्यानंतर एक काही मिडियम टर्म कामं असतात, म्हणजे आपल्याला काही गोष्टी प्रोक्युअरमेंट करायच्या आहेत. म्हणजे आता बॅरिकेडिंग लागतं मोठ्या प्रमाणावर, CCTVचे कॅमेरे लागणार किंवा ॲम्ब्युलन्स लागणार, फायर ब्रिगेडच्या गाड्या लागणार, ते पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही सुरू करणार. आणि मग काही कामं अशी असतात की ॲक्च्युअल मॅनपॉवर डिप्लॉयमेंट करून ते एक्झिक्यूट करायला सुरुवात करायची, ती पुढच्या टप्प्यामध्ये येणार. आणि हे सर्व मी आवर्जून सांगू इच्छितो की थिंग्स आर ऑन ट्रॅक. आपल्या टाईमलाईनप्रमाणे आपण चाललो आहेत आणि कुंभमेळ्याच्या एक 2-3 महिने आधीपर्यंत आपण हे जे सर्व टिकबॉक्स आपण कंप्लीट करू, अशा पद्धतीने नियोजन सुरू आहे. एक आणखी गोष्ट सांगायची आहे, म्हणजे आपण कुंभमेळ्याला यावेळेस सरकारने पण आम्हाला सांगितलं आहे की फक्त धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. भाविक आले, साधू महंत आले, त्यांनी अमृत स्नान केलं आणि ते गेले. तसं न राहता याला त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे याला कुंभमेळा प्लस म्हणता येईल. मग प्लस म्हणजे काय, तर याच्यातून संधी साधून आपल्याला कायमस्वरूपी इकॉनॉमिक ग्रोथ इथे कशी करता येईल. मग त्याच्यामध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने टुरिस्ट येतात, पण पुन्हा 2027 नंतर 2039ला नको यायला, ते पूर्ण मधल्या कालावधीत पण यायला पाहिजे. मग त्याच्यासाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिस्टम्स ह्या करणे, जेणेकरून आपल्याकडे इतका टुरिझमचं पोटेन्शियल आहे. एकतर सुंदर निसर्ग आहे आणि धार्मिक स्थळं आहेत, असं फार कमी ठिकाणी भारतामध्ये, आणि कनेक्टिव्हिटी जी आहे सगळ्या शहरांपासून, रस्ते, एअरपोर्ट, सगळं. तर हे सगळं नियोजन आपण कुंभमेळ्याचा मोठा आराखडा म्हणूनच बघतो आहे. त्याशिवाय आपल्या क्षेत्राचं ब्रँडिंग करून एक ब्रँड नाशिक तयार करणे, जेणेकरून आपल्याला इन्व्हेस्टमेंट आणता येईल. का आता इथे शेजारी वाढवण आलं आहे, वाघसाहेबांनी सविस्तर सांगितलं. मग कुठली आणखी एखादी मदर इंडस्ट्री, ॲन्सिलरी इंडस्ट्री ही कशी आणता येईल. योगायोगाने बघा, NMRDAचा नाशिक सिटीच्या बाहेरचा जो एरिया आहे 2,500 स्क्वेअर किलोमीटरचा, त्याचा पण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याचं ह्याच निमित्ताने सुरू आहे. तर मला वाटतं याला फक्त एक रिलिजियस रिच्युअल म्हणून साधू महंत भाविक आले आणि अमृत स्नान करून किंवा ती नदीमध्ये डुबकी मारून गेले असं न बघता आपण याला नाशिकच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटचा एक सोहळा म्हणून आपण याचं प्लॅनिंग करत आहोत. आणि त्या दृष्टीने आपल्या सर्वांच्या मदतीने आणि वेगळे वेगळे जे सेक्टर्स आहेत, इंजिनिअरिंग आहेत, रिअल इस्टेट आहेत, वैद्यकीय क्षेत्र आहे, इनोव्हेटर्स आहेत स्टुडंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर, त्या सर्वांच्या मदतीने आपण प्लॅनिंग पुढे घेऊन जातो आहे. तर हा प्रश्न थोडी आमच्या मीडियामध्ये किंवा आमच्या नागरिकांमध्ये सर एक परसेप्शन होती का बा काम थोडं हळू चाललं आहे, प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन हळू चाललं आहे, फंडिंग ज्या स्पीडमध्ये यायला पाहिजे येत नाही आहे. आणि सो दॅट इज द पार्ट ऑफ द रिझन आय आस्क्ड द क्वेश्चन to get some assurance that everything is moving the way it should be, and it should create a lot of projects for the startups and every citizen in the city and the state. Yes, मी जसं सांगितलं की प्लॅनिंग एक मोठी एक्झरसाइज असते. तर प्लॅनिंग इज इन फायनल स्टेजेस, वी आर इन एंटरिंग द एक्झिक्युशन स्टेज. फंडिंगचा पण काही जी काही तुम्ही बोलले ते पूर्णतः खरं नाही आहे. यावेळेसच्या बजेटमध्ये आता मी रस्त्याचं सांगितलं, पहिले आपल्याला रस्ते सुरू करायचे कारण त्याला करायला वेळ जास्त लागतो. त्याच्यासाठी 2200 कोटी रुपयाची ऑलरेडी बजेटमध्ये प्रोव्हिजन यावेळेस झालेली आहे. आणि जसं जसं कमी पडेल तसं तसं ते सप्लिमेंटरी बजेटमध्ये येतं. त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही त्या दृष्टीने चिंता पण करू नये. फंडिंगचा पण इश्यू नाही आहे.
फंडिंग जर नसती तर आम्ही रस्त्याची टेंडर्स फ्लोट करण्याच्या पोझिशनला आलो नसतो. त्याच्यामुळे थिंग्स आर ऑन ट्रॅक आणि आपल्याला वेळेत ते कामं पूर्ण करता येईल. तुम्ही म्हटले लोकांना कसं इन्व्हॉल्व करून घ्यायचं, तर एक तर डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहेत. आम्ही जी कामं करणार ती जी कोणी इंटरेस्टेड पार्टीज आहे ते त्यांचं बिड सबमिशन करून करतात. पण एक मला रेल्वेमधला स्टडी आठवतो की रेल्वेमध्ये जर आपण 1 रुपयाचं इन्फ्रास्ट्रक्चर केलं तर त्याच्यामुळे 5 रुपयाची इकॉनॉमी तयार होते. म्हणजे एखादा जर 1000 कोटीचा प्रोजेक्ट केला तर त्याच्यामुळे जी अर्थव्यवस्थेला चालना मिळते, जो इफेक्ट असतो सर्क्युलेटरी, त्याचा 5000 कोटीचा त्याच्यामध्ये टर्नओव्हर तयार होतो. त्याच्यामुळे आपण त्या दृष्टीने याच्यात बघितलं पाहिजे. आता रामकाल पथ आहे, तर रामकाल पथचा प्रोजेक्ट ऑलरेडी अप्रूव्ह झालेला आहे, त्याचं आता टेंडर पण फ्लोट झालं आहे, ते काम सुरू होणार. म्हणजे त्या परिसराला जसं काशी विश्वनाथमध्ये किंवा उज्जैनमध्ये किंवा अयोध्येमध्ये डेव्हलपमेंट झाली आहे तशा पद्धतीची डेव्हलपमेंट आपल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला करायची आहे. तर तो 100, 150, 200 कोटीचा प्रोजेक्ट झाला, सध्या 150 कोटीचा आहे पण त्याला आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. तो 150 कोटीची इकॉनॉमी नाही आहे. त्याच्यामुळे तिथे गाईड्स येणार, पुजारी असणार, त्या भागातला टॅक्सी किंवा मग पर्यटनाशी संबंधित, मग तिथे ब्रेड अँड ब्रेकफास्ट किंवा हॉटेल इंडस्ट्री असते. अशी सगळी त्याचा आपल्याला मल्टिप्लायर इफेक्टकडे लक्ष ठेवून आपण ते काम करतो. त्याच्यामुळे आपलं जे काही स्किल सेट आहे, आपल्या कोणाला स्टार्टअप असेल, कोणाला हॉटेलिंगमध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला हस्तकलेमध्ये असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी याच्यातून निघतात आउटकम्स, त्याच्यामधून वेगळ्या वेगळ्या त्या क्षेत्रामध्ये मला वाटते सर्वांना संधी मिळेल याच्यात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि सर काही कॉमेंट्स इन टर्म्स ऑफ द परमनंट इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपान्शन किंवा टेम्पररी इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग DP रोड्स, रिंग रोड्स, एनी फर्दर एक्सपान्शन प्लॅन्स इन नेक्स्ट 2 years? बरीचशी कामं अशी आहेत की जी 2 वर्षात होऊ शकत नाही, हे मी प्रांजळपणे आधीच सांगतो. मगाशी मी बोलता बोलता म्हटलं की रेल्वे स्टेशनचं मॅसिव्ह रिडेव्हलपमेंट करायचं, 2 वर्षात होण्यासारखा प्लॅन नाही आहे. पण कुंभमेळा आहे, ह्या निमित्ताने बरीचशी कामं सुरू करता येतात. तर तो एक उदाहरणार्थ प्रोजेक्ट झाला. एअरपोर्टचा एक्सपान्शनचं सुद्धा सध्या 300 पॅसेंजर एका तासाला नाशिकच्या एअरपोर्टमध्ये मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे. ती 1500-2000 पर्यंत कशी करता येईल, 5 विमानं रात्री छोटी थांबू शकतात, ती 15 पर्यंत कशी करता येईल, तो एक प्रोजेक्ट पुश करणं सुरू आहे. नंतर रिंग रोडचा पण बऱ्याच दिवसाची शहराची मागणी आहे. तर एकूण 3 टप्प्यावरती हे जो ऑलरेडी अस्तित्वात असलेले एक रस्ता आहे नाशिकच्या, छोटे छोटे रोड्स आहेत, विलेज रोड्स, त्याला जोडून एक 150 किलोमीटर लांबीचा, नाशिकपासून बऱ्याच अंतरावर आहे तो एक रोड डेव्हलपमेंट आपण आता 1-2 महिन्यामध्ये सुरू करू, जेणेकरून जी ट्रॅफिक बाहेरून डायव्हर्ट करता येईल ती बाहेर डायव्हर्ट करता येईल. तसाच एक रस्ता आहे की जो नाशिक शहराच्या बाउंड्रीला लागूनच जातो, तो एक MSRDC मार्फत दुसरा रिंग रोड आहे, त्याचं पण चर्चा सुरू आहे, अजूनपर्यंत फायनल नाही, पण मला वाटतं तो काम पण लवकरात लवकर मार्गी लागेल. हे सोडून एक शहरापासून साधारणतः 3 ते 5 किलोमीटर अंतरावर बाहेर आपण भविष्याचा पण विचार केला पाहिजे की जसं पुढे ग्रोथ जी होईल ती नाशिकच्या बाहेर, सिटी लिमिटच्या बाहेर, NMRD एरिया ज्याला म्हणतो, तिथे मोठ्या प्रमाणावर होईल. तर तिथे पण आपल्याला त्याला तांत्रिक भाषेमध्ये TP स्कीम म्हणतात. TP स्कीमच्या माध्यमातून एक साधारणतः ह्या 2 रिंग रोडच्या मध्ये 3रा रिंग रोड करता येईल का, अधिक रुंद, अधिक प्रोफेशनल पद्धतीने, तो पण प्लॅनिंग सुरू आहे. तर सध्या 3 रिंग रोडवरती प्लॅनिंग सुरू आहे. त्याच्यातलं एक जो सर्वात दुरून जाणारा आहे, अस्तित्वातले तुकडे तुकडे जोडून त्याचं काम एक मला वाटते 2-3 महिन्यामध्ये सुरू होऊन जाईल. त्याचं आता टेंडरिंग व्हायला लागलं आहे आणि बाकीचे 2 हे प्लॅनिंगवर आहे. व्हेरी वेल. बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर इन्फ्रास्ट्रक्चर. तर नाशिकची ग्रोथ होते, रिंग रोड्स होत आहेत, 1, 2, 3 देर इज अ मेजर इन्व्हेस्टमेंट. आपलं एअरपोर्टचं एक्सपान्शन होतं आहे, देर इज ऑल्सो रेल्वे एक्सपान्शन. यू ऑल बी अ पार्ट ऑफ दॅट एक्सपान्शन, दॅट ग्रोथ. आय थिंक आपले पुष्कळ लोक जोडलेले, सगळे आमचे स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स, इन्क्लुडिंग MIT युनिव्हर्सिटी सरांबरोबर काम करते, अँड दॅट्स अ बिग ड्रीम. Sir would like to continue the dialogue, but of course we have to respect the time as well.
तर सबसे पहले सर का जो करियर रहा है 20 years span with so many great achievements with the health mission plan, with Turja Bhavani, with 2015 Kumbh, and upcoming Kumbh with the great team we have here. Big round of applause, Praveen ji, in your busy schedule for finding a town. आणि आमचं एक सुदैव आहे का तुम्ही आज आले. सरांची आत्तापर्यंत डेप्युटी CM आपले जे डेप्युटी चीफ मिनिस्टर साहेब आहेत त्यांच्याबरोबर मीटिंग चालू होती. मीटिंग सोडून सर आमच्यासाठी हॉलमध्ये आले. तर वी आर व्हेरी थँकफुल टू यू. ही वर्क 24/7 and he works with everybody from the college students to innovators to the senior level. He is reachable by everybody. तर thank you again. And again, another big round of applause, and we'll conclude this interactive session. And Richa, can you call on the names for the felicitation? I request Mr. Ajinkya Wagh sir, Mr. Upendra Dinani sir, Mr. Jitendra Thakur sir, Mrs. Sangeeta Lodha ma'am, Mrs. Sunita Bohra ma'am, and Mr. Unmesh Wagh sir. A very humble request to all the dignitaries to please join us on dais, and let's felicitate sir. I once again request, Sir, we already have on dais, Sanjay Ji Lodha sir. Ajay Bora also. Ajay Bora. I also request Ajay Bora sir to please join us on dais. सर थोडं पुढे यावं लागेल म्हणजे सगळे येऊन जातील. म्हटलं लेडीज पण पाहिजेत आपल्याबरोबर. तर आमच्या आदर आपलं बोलवलं आहे. So ladies and gentlemen, चला मोठ्याने सगळ्यांनी ताड्या वाजवायच्या आहेत. We had a wonderful session. And definitely आज हमने जो insights आज जाने हैं definitely हम उस पे work करेंगे. So yes, तुम्हीच देणार let's honor him for his valuable time. आज सर अपना कीमती समय निकाल कर उपस्थित हुए हैं. Thank you so much. Once again, Dr. Praveen G. Gedam sir, on behalf of whole Nashik, and yes, on behalf of NEF, Nashik Entrepreneurs Forum, I would like to thank you for your valuable time and insight. सर थँक्यू.